मराठी मनोरंजन विश्वातील गेल्या अनेक वर्षांपासून नेहमीच चर्चेत असणारं कपल म्हणजेच उर्मिला आणि आदिनाथ कोठारे। मात्र गेल्या काही वर्षांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या। दोघेही मागील काही वर्षांपासून वेगळे राहत होते अशी ही माहिती समोर आली होती। अखेर आता दोघांनी घटस्फोट झाल्याची घोषणा करत या चर्चेंना पूर्णविराम दिला आहे। उर्मिला आणि आदिनाथ यांना जिजा नावाची मुलगी आहे। दोघांचाही 16 वर्षाचा संसार मोडला आहे। दरम्यान नेहमीच हसत खेळत दिसणारे उर्मिला आणि आदिनाथ यांच्यात नेमका कुठे बिनसलं असा प्रश्नही आता अनेकांच्या मनात आहे। उर्मिला आणि आदिनाथ यांनी अधिकृत पोस्ट करत त्यांचा निर्णय सगळ्यांना सांगितला आहे। खूप विचार केल्यानंतर आम्ही आदिनाथ महेश कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि समंजसाने पती पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे। जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत। ती आमची सर्वस्व आहे। आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील अशी पोस्ट करत उर्मिला आणि आदिनाथ यांनी विभक्त होत असल्याचे जाहीर केले आहे। तसेच या दोघांनीही घटस्फोटानंतर या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही असंही म्हटलं आहे। तसेच या संपूर्ण पोस्टमध्ये उर्मिला आणि आदिनाथ यांनी त्यांच्या घटस्फोटाचे नेमका कारण स्पष्ट केलेले नाहीये। त्यामुळे या दोघांनीही घटस्फोट का घेतला हा प्रश्न चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे। दरम्यान उर्मिला आणि आदिनाथच्या घटस्फोटाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।